सदा विमुक्ति साधकम् कलाधरावतोषकम् विनाशिलोकरञ्जकम् अनायकैकनायकम् विनाशिदेवदैत्यकम् नताशुभाशुनाशकम् नमामि तं विनायकम्। जेव्हा काव्य येतं जन्माला, जेव्हा काव्य येतं जन्माला, बहर येईल कवी मनात. गर्भरूपात अंकुरतात ते विचार, गर्भरूपात अंकुरतात ते विचार, भावना करतात त्यावर गर्भसंस्कार. काव्य मनातून कागदावर उतरताना बुद्धी अनुभवते प्रसूती यातना. असे अक्षररूपी त्याचे शरीर, असे अक्षररूपी त्याचे शरीर धारण करती ते शब्दालंकार. विचारांचे होती त्यावर संस्कार, होई ते स्वरूपसे काव्य साकार. जे काव्य गेयती मधुर गाणी, जे काव्य गेयती मधुर गाणी, भाव जाणे ती भावच गाणी. भक्ती रसात ती अभंगवाणी, प्रत्येक काव्याची वेगळी श्रेणी. सुसंस्कृत असे काव्य जे असते, सुसंस्कृत असे काव्य जे असते, रसिक मनाला जेच भावते, जगी तेच या कीर्ती पावते. कवी जननीचे ऋणही फेडिते, कवी जननीचे ऋणही फेडिते. नमस्कार, मी प्राजक्ता. काव्यरंग या अनोख्या छंद मैफिलीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. होय, खरंच ती एक अनोखीच मैफिल आहे बरं का. कारण येथे सादर करणारे हे दिग्गज कवी नसून केवळ छंद कवी आहेत. त्यांनी रचलेल्या कविता काही अभिजात नाही, त्या साध्या सरळ अंगी जगणाऱ्या माणसाच्या मनातील भावना आहेत. तेव्हा या कार्यक्रमाचा आस्वाद तुम्ही सर्वांनी देखील तसाच निखळ आनंद घेण्यासाठी घ्यावा अशी नम्र विनंती. या सर्वांची एक छोटीशी ओळख करून देते. प्रथम अमोल चिपळूणकर, एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि व्यवसायाने एक सिनियर एनर्जी ऑडिटर. त्याच्या कामाचे स्वरूप हे रिमोट ठिकाणी, रणरणत्या उन्हात, वृक्ष वातावरणात सगळ्या मेकॅनिकल अवजारांच्या संगतीत जाते. अनेक दिवस अविरत त्या वातावरणात काम करावे लागते आणि नंतर लॅपटॉप समोर बसून तासनतास त्याचा रिपोर्टही लिहावा लागतो. बरं, कार्य तिथे थांबत नाही, पण रिपोर्ट दिला की तो क्लायंटला द्यावा लागतो. त्यांनी तो तंतोतंत पालन करावं लागतो आणि करून एनर्जी ऑडिट सेव्हिंग झालं तर त्याचा मोबदला त्याला मिळतो. अशा या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा त्यांनी आपले काव्य छंद स्वरूपात जपले. वृक्ष वातावरणात शब्दालंकार फुलवितो, सकारात्मक भावना रुजवतो आणि कवितांचा वृक्ष मोहरतो. त्याच्या या छंद काव्याने 100 गाठली आहे आणि म्हणून हा आम्ही घेतलेला उपक्रम. त्याच्या काव्याला गाण्यात रूपांतर करीत आहेत त्याची सहचारिणी आर्या. आर्या, ये. हे नुसतं रूपांतर शब्दांमध्ये नाहीये, तर हे मधुर स्वरात देखील आहे. ती स्वतः एक ब्रह्मविद्याची उपासक आहे आणि नित्य नेमाने त्याची साधना देखील करते. आर्या ही उत्तम गृहिणी आहे, आई आहेच, आनंदी नक्कीच सांगेल, आणि एक सरस जर्मन शिक्षिका देखील आहे. वरील सर्व जबाबदाऱ्या सांभाळत तिने तिचे सांगतिक जीवन देखील पुढेच नेलेले आहे. पुढचा कलाकार ऊर्जा. ही देखील आमची शाळेतली मैत्रीण. नावाप्रमाणेच सदैव ऊर्जा हिच्यात दरवळत असते आणि कायम इतरांना ती धावून जाते मदतीला.
व्यवसाय मी तशी डिझायनर आहे, पंचकोन षटकोन काय भरपूर साऱ्या कोण त्रिकोण मध्ये तिचं आयुष्य दिवसभर रमलेलं असतं. कागदांना मुलांना संस्कार गिरवत असते, पण स्वतःची ऊर्जा मात्र ती शोधते कवितेच्या रूपात. कलेला वय नसतं ना, ते म्हणजे या संजीवनी कर्वे या अमोलची मावशी म्हणजे संजू मावशी. आम्ही म्हणतो तुम्हाला संजू मावशी म्हणतो. संगीत आणि मराठीची शिक्षिका म्हणून त्यांनी आपले करिअर घडवले आणि निवृत्तीनंतर शांत बसणार नाही असे ठरवले. मग काय करायचं तर अमोलच्या कविता उचलायच्या, त्यांना चाल लावायची आणि त्याला पाठवून वगैरे कशी झाली आहे असं म्हणत म्हणत चट दिशी त्या चाली लावून मोकळ्या होतात. बरं, संगीताचा एक वारसा असल्यामुळे कुठेतरी त्याला एक सांगीतिक पाया देखील सुरस असतो एकदम. आणि या वयात त्यांचा उत्साह अक्षरशः वाखाणण्यासारखा आहे. म्हणजे आमच्या सोबत प्रॅक्टिसला तर पहिल्या वेळेवर त्या आम्ही नंतर यायचो, कारण आम्ही द्यायचो कदाचित थोडीशी, पण वेळेवर तुम्ही यायचो. तर असे हे सर्व हौशी कलाकार आणि आपल्या समोर आज हे काव्य रूपातलं नाती उलगडणार आहे. नाती म्हणजे जगूया हा काव्यरंग नात्यांच्या रंगांसोबत. माणूस जन्माला येतो तेव्हा अनेक नात्यांचा बंध घेऊन येतो. त्याला अपवाद नसतात. कधी कधी ही नाती प्रसंगी फार बांधील होतात नाही का. पण जर का आपण एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवला ना, तर ही नाती अधिक बहरतात आणि कदाचित ती बंधनं नसून ती मुक्त बंधने होतात. हा दृष्टिकोन ठेवणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? म्हणाल तर सोपी, म्हणाल तर कला आत्मसात करावी लागेल. बरं, कोणाकडनं करावी? निसर्गाकडनं का? तर एक सुंदर कविता अमोलने रचली आहे, ज्याच्यात तो म्हणतो, तो भारद्वाज जो भाग्यकारी आहे तो आपल्याला एक सकारात्मक दृष्टिकोन कसा बरं दाखवतो. आज सकाळी भारद्वाज आपल्या अंगणी अवतरला. आज सकाळी भारद्वाज आपल्या अंगणी अवतरला. फळे फुले सुगंधी आणि पाना बेली तर भारद्वाज हा पक्षी दिसल्यावर काहीतरी छान घडेल, सकारात्मक घडेल असं वाटतं. असं का असेल असं वाटलं आणि ही कविता लिहिली. आज सकाळी भारद्वाज आपल्या अंगणी अवतरला. फळे फुले सुगंधी आणि पाना बेली तर दार उघडता समोर होता पारिजात पसरला आणि त्यावर भाग्यकारी तो भारद्वाज बसला. अहो भाग्य आमचे मी म्हणालो, अहो भाग्य आमचे मी म्हणालो, सोन सकाळी तू दिसला. अहो भाग्य आमचे मी म्हणालो, सोन सकाळी तू दिसला. भाग्य तर माझे आहे तो म्हणाला, माझं स्वर्गाची लाभला. स्वर्ग गवत वाढले झाडे वठली जुनाट हा बंगला. गवत वाढले झाडे वठली जुनाट हा बंगला. सांग रे मित्रा मग तू येथे स्वर्ग कसा पाहिला. आता तो त्याचा दृष्टिकोन बघा. तो म्हणतो, प्रातःकाळी बंगला नाहीला थांबवून मेघाला. प्रातःकाळी बंगला नाहीला थांबवून मेघाला. मेघही हसत आणि गडगडत नाव घाली त्याला. अनंत किरणे उधळीत उगवे भास्कर पूर्वेला. अनंत किरणे उधळीत उगवे भास्कर पूर्वेला. किरणांचा तो विणाला शेला बंगल्याने पांघरला. आता पुढे तो वर्णन करतोय. चिकू किती लगडले आणि पेरूही पिकला. चिकू किती लगडले आणि पेरूही पिकला. लिंबाचा आकार पाहून नारळही लाजला. गवत नसे ते बेल तुळस आणि दुर्वा पूजेला. गवत नसे ते बेल तुळस आणि दुर्वा पूजेला. नवी पिढी ती फुटे पालवी तुझ्या वठल्या झाडाला. पानगळ झालेल्या झाडाला नवी पालवी फुटते. नवी पिढी ती फुटे पालवी तुझ्या वठल्या झाडाला. कढेरे संवे गुलाब फुलला. कढेरे संवे गुलाब फुलला. जास्वंदा शेजारी मोगरा हसला. चंदनाखाली तगरी संवे सोमटक्का दरवळला. द्वारी वृंदावना भोवती पारिजात पसरला. म्हटलं, तिथेच तर रे सोन सकाळी तूच मला दिसला. तिथेच तर रे सोन सकाळी तूच मला दिसला. नव्या दृष्टीने मलाच माझा स्वर्ग तू दाखवला.
आता कळे मज भाग्यकारी जन का म्हणती तुझला. आता कळे मज भाग्यकारी जन का म्हणती तुझला. तू जे बघशी सौंदर्य त्यापुढे स्वर्ग फिका पडला. तू जे बघशी सौंदर्य त्यापुढे स्वर्ग फिका पडला. आपले आणि निसर्गाशी नाते हे अद्भुत असते. कधी कधी कामाच्या म्हणा खूप साऱ्या ट्रॅफिक मध्ये ये जा करताना खूप कंटाळा येतो. वाटतं का तुम्हाला असं कधीतरी कुठेतरी दूर जावं, शांत ठिकाणी बसावं, मस्त हातात कॉफीचा किंवा चहाचा कप घ्यावा आणि निसर्गाकडे बघत राहावं. वाटतं ना असं कधी कधी? तर हा निसर्ग आपल्याला एक जगण्याचा वेगळा आनंद देतो आहे. आपल्याला फक्त जाणून घ्यायचे त्याच्यातली ती चेतना, ती कोमलता आणि तो ओलावा. जणूकाने निसर्ग त्याच्या छोट्या छोट्याशा घटकांमधनं आपल्याला एक वेगळा आनंद देऊ पावतो. आणि हे छोटेसे घटक की कोण असते माहिती का? एक छोटासा इवलासा वेल सुद्धा. इवलासा वेल इवलाचा वेल त्याची इवलीशी फुले. इवलाचा वेल त्याची इवलीशी फुले बहरून आल्यावर वाऱ्यावर डोले. एक एक म्हणता गच्च भरलेले. एक एक म्हणता गच्च भरलेले हिरव्या पानांमधूनच लपलेले. चांदण्यांचा पाऊस पडला कधी. चांदण्यांचा पाऊस पडला कधी. अलगद बिलगला वेलीच्या कुशी. हिरव्या पानांनी सहज सामावले. हिरव्या पानांनी सहज सामावले. आपलंच करून पुढे सरसावले. सुगंध मातीचा आपसूक अंगिला. सुगंध मातीचा आपसूक अंगिला वेलीच्या अंतर्मनातून मोहरला. किमया अशी विविध रूपी दिसे. किमया अशी विविध रूपी दिसे. वसुंधरा हळूच गाली हसे. वसुंधरा हळूच गाली हसे. आपले हे नाते किती वेगवेगळ्या गोष्टींचे जोडलेले आहे ना. म्हणजे मला आठवत आहे 10वी पास झाल्यावर मिळालेलं पहिलं घड्याळ आज बंद पडलंय तरी दिवाळीत कपाट आवरताना ते तिथेच आहे, कारण ते माझं आहे. कदाचित कोणाला आठवत असेल माझ्या पहिल्या पगारातनं घेतलेली साडी, यांनी दिलेली पहिली पर्स किंवा हिला आवडलेला पहिला टी शर्ट किंवा शर्ट. माहित नाही, नातं हे वेगवेगळ्या लेवलला जोडलं जातं ना. बरं, हे नातं असंही असतं की जे आपल्या जागेशी जुळलं जातं. मग ती टोलेजंग इमारत असेल, ते आलिशान बंगले असतील, किंवा तो जुनाट पडका वाडा असेल, किंवा खेड्यामधलं एक सुंदर टुमदार कौलारू घर. ही नाती आपल्याला खूप काही देतात आणि सुंदर आठवणींमध्ये पुन्हा एकदा घेऊन जातात. असंच एक सुंदर काव्य अमोलने लिहिलं होतं खेड्यावर. खेड्यामधले घर आणि त्याला चाल बांधली संजू मावशी. धरती
संत सोबती पारावरती गाती भक्तीचे गाणे टाळ मृदुंगनी तालावरती पांडुरंगी नाहणे पांडुरंगी नाहणे पांडुरंगी नाहणे विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल असे रांगणे रूप जयाचे खेळे सुंदर माझे असे रांगणे रूप जयाचे खेळे सुंदर माझे धरतीच्या या रम्य पटावर चित्र शोभुनी सवे चित्र शोभुनी सवे चित्र शोभुनी सवे अहो चित्र शोभुनी सवे हो हो चित्र शोभुनी सवे देवावर असलेली भक्ती ही वयाला अनुसरून कधीच नसते. ती देवाशी जुळलेली नाळ ही श्रद्धेने बांधलेली असते. मग ते कोणी थोर मोठ्यांचे असो किंवा छोट्या छोट्या बाळ गोपाळांचे सुद्धा. अशी ही बालमनासी निरागस नाती ज्या भक्तिभावाने जेव्हा त्या विठ्ठलाला आठवतात ना तेव्हा तो आपलासा झाल्याशिवाय राहतच नाही बघा. आपल्याला जमेल आणि आपल्याला कळेल अशा छोट्या छोट्या कृतींना ते त्या विठ्ठलाला आणतात. मग तो कधी गजरा करणे असेल किंवा चक्क प्रसाद तू खा म्हणत तासन तास इथे उभं राहणे असेल. ती मुले त्या भक्तीत इतकी एकरूप होतात की ती स्वतःच जणू एक विठ्ठल वाटतात. दारात पडलेला पारिजातकाचा सडा आणि त्यावर बसलेली छोटीशी आनंदी आणि त्यावेळेस तिच्या हाताने करत असलेली ती त्या पारिजातकाचा गजरा अशा वेळी सुचलेली ही कविता. नमस्कार. दारासमोर पसरे गालीच्या होऊनी पारिजात दारासमोर पसरे गालीच्या होऊनी पारिजात त्याचं गुंफण्या गुंतले आज इवलेसे हात हार गुंफला तुळशी संगे श्वेत हरित नारंगी तोची सजूनी शोभला गळी विठू पांडुरंगी. हाती इवल्या खिरीची ती इवलीशी वाटी हात इवल्या खिरीची ती इवलीशी वाटी म्हणे बघना विठ्ठला ती चाकुनिया थोडी म्हणे बघना विठ्ठला ती चाकुनिया थोडी. मग खीर चाखताचं त्या इवल्याशा ओठी तृप्त झाली इवलीशी ती विठ्ठलाची मूर्ती. इवल्या ओठी घुमटती ते मंजुळसे स्वर गाती भजन तयाचे जो उभा विटेवर. ताळ मृदुंग नादती होई विठ्ठल गजर पाऊले इवली नाचती आज त्याच तालावर. इवले हात ही जुळून नमन करी पांडुरंगा नेत्र इवले मिटता दर्शन घेई श्रीरंगा. हाती पालखी घेऊन इवलेसे वारकरी इवली पाऊले चालली आज पंढरीच्या वारी. काय आनंदी गजरा करत होतीस असं कळलं त्यावेळेस. आवडला का तो?
प्रेम. प्रेम म्हणजे प्राप्ती नसून भक्ती असते. ही भक्ती असते जी राधाकृष्णाने त्यांच्या नात्यात आपल्याला दाखवली. एक अलौकिक भक्तीचे ते उदाहरण. राधाचा नवरा आलाय आणि कृष्णाची बायको रुक्मिणी आणि सत्यभामा. तरीही राधाकृष्ण आणि त्यांचे प्रेम ही त्या प्रेमाची परिसीमा समजली जाते. हे प्रेम मानवी चौकटीत बांधता नाही येतं. त्यांचं नातं हे निरागस असतं आणि निस्सीम भक्तिभावात मोडलेलं असतं. राधा म्हणजे जीवात्मा आणि कृष्ण म्हणजे परमात्मा. त्यांचं प्रेम म्हणजे दोघांमधील एक आध्यात्मिक संवाद. जिथे जग चालवणारी शक्ती म्हणजे कृष्ण म्हणतो, तिथे राधा ही त्या कृष्णाची आंतरिक शक्ती असते. होळी हा सण राधाकृष्णाच्या या प्रेमाचे प्रतीक आहे आणि वृंदावनात हा उत्सव म्हणून साजरा होतो. त्याच होळीच्या सुमारास रचलेले एक काव्य. त्या काव्यात राधा कृष्णाला म्हणते, तू लाव हवे तेवढे रंग त्या गोपियांना, मला नाही फरक पडत, कारण माझ्यासाठी रंग म्हणजे लाल निळे हिरवे पिवळे नसून माझ्यासाठी रंग आहे तो तुझ्या प्रेमाचा. काव्य म्हणून बांधलं त्यांनी आणि मावशींच्या हाती पडल्यावर ती झाली होळी, एक उपशास्त्रीय गीत प्रकार. सो ऐकूयात वृंदावनातली एक होळी.
आपण जन्माला आलो म्हणून ती त्या देहाशी बांधलेली असतात आणि म्हणूनच कदाचित ती तात्पुरती असते. पण खरं नातं म्हणजे काय? आत्मा आणि परमात्मा यांनीच भरलेलं आहे का ते? राम हा कायम चेतना स्वरूप असावा मनात. राम हा कायम चेतना स्वरूप असावा मनात आणि अपार भक्ती असावी ती हनुमंताप्रमाणे हृदयात. देह नाशवंत आहे, आपण आत्मा आणि परमात्म्याचं नातं मात्र शाश्वत आहे. ऐकूया ऊर्जा काय म्हणते. कोण कोणाचा आहे, कोण कोणाचा आहे जगती या मानवा. देह आहे म्हणून नात्यात हा गुंतला. काय कसे सांगावे, काय कसे सांगावे पाश नात्यातले. ऋण कसे कोणाचे बंध हे जीवांचे. आपल्या हातून घडती, आपल्या हातून घडती कसे काय जाणे. मन हे तुझे तरीही त्यात राम पाही. अंतरी या वसावे, अंतरी या वसावे राम राम सदा. जसे भक्ती व्यापी हृदयी हनुमंता. भक्ती स्वरूप साकार, भक्ती स्वरूप साकार. नैनी तू दिसतासी का शक्तिमय निरंकार. भावसी जैसे योग्यासी. जैसे जो पाही, जैसे जो पाही. दैवी स्वरूप त्याचे, दैवी स्वरूप त्याचे. राम तोची उभा, राम तोची उभा. नाते आत्म्याचे, नाते आत्म्याचे. जैसे जी पाहावे दैवी स्वरूप त्याचे. राम तोची उभा नाते हे आत्म्याचे. जो जसा बघतो राम त्याला तसाच दिसतो. अनादि अनंत. अनादि म्हणजे ज्याला आरंभ नाही आणि अनंत म्हणजे ज्याला शेवट नाही. असा हा मर्यादा पुरुषोत्तम, एक आदर्श मानव स्वरूप. आता मानव म्हटलं म्हणजे नाते आधीच घेऊ करत. कुठे जायचं आत्मा आणि परमात्म्यापर्यंत. रामाचे सुद्धा नाते जडलेत नाही का? कोणाची आहे ते नाते? आईचा राम मग ती कौसल्य आहे का कैकेयी आहे? भावांचा राम मग तो लक्ष्मण का भरत? सखांचा राम का दासांचा राम? कोण आहे हा राम नक्की? सखा, बंधू, वडील का अजून कोण? त्रेतायुगी तो राम आणि विष्णू रूप तो राम. त्रेतायुगी तो राम आणि विष्णू रूप तो रामही. रघुकुल तिलक रामही अन दाशरथी तो राम. कौसल्येचा राम आणि कैकेयीचा रामही. कौसल्येचा राम आणि कैकेयीचा रामही. मूर्ती राम वात्सल्याची राममनीचा त्यागही. लक्ष्मणा भाऊ राम आणि भरत भ्राता राम. लक्ष्मणा भाऊ राम आणि भरत भ्राता रामही. राम वनितो वेशमुनीचा रामराज सिंहासन. वैदेहीचा रामवल्लभ. वैदेहीचा रामवल्लभ सीतेचा सीता रामही. वैदेहीचा रामवल्लभ सीतेचा सीता रामही. एक पत्नी रीत रामनी प्रीत मनीची रामनी. सुग्रीवाचा सखा रामनी. सुग्रीवाचा सखा रामन वाली संहारक राम. सुग्रीवाचा सखा रामन वाली संहारक रामही. दुर्बलांचा रामत्राता उद्दंडा काळ रामही. अहिल्येचा रामतारक. अहिल्येचा रामतारक
शबरी गोरी रामही, अहिल्याचा रामतारक शबरी गोरी रामही, भाविकांचा भाव रामन, पतित पावन राम, मारुतीचा रामस्वामी, मारुतीचा रामस्वामी, दासांचा सखा रामही, मारुतीचा रामस्वामी, दासांचा सखा रामही, रामभक्ती रामसेवा रामप्रीतीचा आदर, भक्तांमध्ये राम आणि रिपुचावरी राम, शत्रूच्याही ओरी राम, भक्तांमध्ये राम आणि रिपुचावरी रामही, शक्तीचा तो रामदाता, पाप नाशक राम. आणि आता शब्दांचं थोडंसं इकडे बघा. राम तेथे नाही रावण, राम तेथे नाही रावण, राम नाही तेथे रावण, राम तेथे नाही रावण, राम नाही तेथे रावण, राम तेच तेजमनीचे जेन जाणे अंधारही, राम तेच तेजमनीचे जेन जाणे अंधारही. अरे रामाची एवढी नाती सांगितलीस, पण ज्या रामाने त्या रावणाचा वध केला त्या रावणालेखी सुद्धा रामाचं काहीतरी नातं होतच की. आणि ज्या रावणाला मारलं त्याच्याबद्दल खुद्द त्या मानव स्वरूपातल्या रामाला काय वाटलं? त्या रावणाला नक्की भीती वाटली. दसऱ्याला आपण रावण दहन करतो, मग त्या रावणाला काय वाटत असेल? काल जळत्या रावणाने श्वास एकच रोखला, काल जळत्या रावणाने श्वास एकच रोखला, वधला होता त्यास ज्याने तो राम त्याने शोधला. काल जळत्या रावणाने श्वास एकच रोखला, वधला होता त्यास ज्याने तो राम त्याने शोधला. काय एकमज दहन करिता सहस्र लक्ष माझी रूपे, काय एकमज दहन करिता सहस्र लक्ष माझी रूपे, राम जेथे नाही बसला ती सर्व माझी मुखे. तोन जाणे जन्मनी हा राम होता जागला, तोन जाणे जन्मनी हा राम होता जागला, राघवाने प्रत्येक मनीचा रावण होता जाळला, राघवाने प्रत्येक मनीचा रावण होता जाळला. प्रत्येक माणसाच्या मनात राम रावण अशा दोन वृत्ती असतात असं मला वाटतं. गरज असते की त्या विभीषण वृत्तीला शोधायला, की जिचा हात धरून आपण आपल्याच रावण वृत्तीचा नाश करू शकतो आणि मनात पुन्हा एकदा रामभावना निर्माण करू शकतो. आता या सर्वासाठी काय लागेल? पहिली कविता आठवते का? तो भाग्यकारी भारतवर्ष आणि त्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन. घेऊन जाऊ शकतो का हो आपण तो सकारात्मक दृष्टिकोन पुढे प्रत्येक नात्यात आणि प्रत्येक प्रसंगात? करून बघूया. कारण मन से रावण को निकालो तो राम उसके मन में है, मन से रावण को निकालो तो राम उसके मन में है. काहीसा असाच एक थोडासा वेगळा विचार करून आम्ही सगळेजण ना एकत्र आलो. सहज म्हणालो चला करूया नवीन सुरुवात, एक वेगळी सुरुवात करून बघूया. बोलता बोलता विषय निघाला. मग म्हणाला की कविता ऐकवतो तुम्हाला. पण आम्हालाच कशाला सगळ्यांनाच ऐकवतो? म्हणजे येतील का लोक ऐकायला? कोण येणार आहे? म्हणजे येतील, जमतील का? जमतील. आणि आज तुम्ही सगळे जमणार, आज तुम्ही सगळे जमणार. चहा समोसा पण मिळेल हो. आणि कसे जमत गेले ना गमत, म्हणजे कुठल्या कविता करायच्या तर अशी 100ची कोठडी तरी समोर टाकली. म्हणजे बाबा तू शोध याच्यात, तुझ्या कविता तुला माहिती, आम्हाला पचनी पडेपर्यंत खूप वेळ जाईल, कारण हे आम्ही सगळे असे समोसा आणि वेळ खाणारे लोक. मग काय बरं करायचं? चला दिवाळी झाली आहे तर नाती घेऊया. म्हणलं चला काढा नाती, वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या स्वरातली, वेगवेगळ्या सुरातली. सो आता पुढचा सगळा जो उत्तराचा आहे तो तुम्हाला वेगवेगळ्या लहरींवर घेऊन जाणार आहे नात्याच्या. पण मूळ उद्देश काय होता की कशी माणसं समोर जातात एक चांगला दृष्टिकोन ठेवला तर. सहज बोलता बोलता विषय निघाला. अरे हेमंत उठ रे जरा, हेमंत तिथलं. हा तो हेमंत बरं का.
आणि आमचा एक क्लासमेट आहे. काय करूयात का कार्यक्रम? हो. कुठे करूयात? अगं कलासियम आहे ना. कोण कलासियम? कुठलं कलासियम? काहीही माहिती नव्हतं. आलो, भेटलो. आकाश आणि अलकाताई रोडेच्या मी सगळ्या सुरुवातीला तुमच्याशी संवाद साधला. हो, कलेसाठी हे दालन उघडं आहे. म्हटलं बरं चला, एक ठिकाण पक्क झालं. म्हणलं मी एकटा नाही कविता म्हणणार. म्हणजे बायको म्हणली तू रचलेल्या काही कवितांना चाल लावली ना, म्हणते की मी. मुलगी सुद्धा तयार झाली आता, ती पण म्हणून दाखवणार. ऊर्जा होती सोबतीला. मग असं करत करत तो संच न जमत गेला. मग काय करायचं? मग म्हणला मग हा हेमंत आहे ना, तो स्टोरी टेलिंग करतो. आज तो साऊंड ट्रॅक्स वगैरे सगळं ते बघतोय. सो म्युझिक आवडलं तर टाळ्या त्याला द्या, नाही आवडलं तर शिव्या त्यालाच द्या. माझा काही दोष नाही. शब्दांचा इथे काही दोष नाही, सुरांचा दोष आहे ना. आणि मग असं झालं की बस सगळे जमतायत. मग सागर तिथे तो याच्या पिलर आडू बाई रे जरा बाय. सागर म्हणजे एवढा चांगला कार्यक्रम करताय तुम्ही, एक चांगली पत्रिका पाहिजे ना. माझी पत्रिका तुमच्या पुढे आली ना, इन्व्हाइट, ते सागरने केलंय. आणि म्हणजे कालपर्यंत आम्ही त्याला म्हणतो सागर होणार आहे का हे, तू तुझं बघ ना बाई, मी बघतो ना ते, असं तुम्हाला म्हणला शेवटी. बरं आज तिथे राहिलं. मग आता एवढे सगळे जमले, एवढ्या कविता त्यांनी काढल्या, खायची प्यायची सोय काही पाहिजे की नाही. मग आशुतोष तो प्रकट झाला. कुठे गेला आशुतोष? बाहेर बसला. ये ये मग आशुतोष पुढे आला. म्हणला मी जमवतो माणसं, RSVP मध्ये माझं नाव टाका. म्हटलं उत्तम आहे, काम तुला मिळणार आहे, त्यामुळे चहा पाण्याची सोय तुझ्याकडे, लाव तू सोय. सो आज चहा चांगला झाला, थोडा उशिरा आला पण ठीक आहे, चांगला झाला तो आशुतोषला. आणि समोसा खूप मोठा होता असं मला कळलंय, आणि छान होता असंही मला कळलंय. सो थँक्यू आशुतोष फॉर दॅट. बरं आता पुढे पुढे सरकत गेलो. स्वतः वेणू सुटला, कलाकार मंडळी आली, साऊंड ट्रॅकचं बघितलं, खाण्यापिण्याची व्यवस्था झाली, पत्रिका आली. मग पुढे काय, मग असं झालं की अरे शब्द आहेत, पोचले पाहिजेत. मग मुकेश दादा म्हणले चला मी घेतो ती जबाबदारी. सो आज साऊंडची जबाबदारी मुकेश दादांनी घेतली. थँक्यू मुकेश दादा. तुम्हाला वाटेल मी थँक्सगिव्हिंग करते, हो खरंच मी आभार प्रदर्शनच करते. पण कारण याच्या मागे असं आहे की शेवटी जो आता मूड लागणार आहे ना, त्याच्यानंतर थँक्यू आभार हे फारच विरोधी वाटेल, आणि तोपर्यंत ते जमलेले असतील त्याच्यासाठी. सो आपण छान छान याच्यात त्यांचं थँक्यू म्हणूया. सो एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, आणि 5 ऑक्टोबरला आलेला विचार आज 25 ऑक्टोबर आहे, आणि आज तुम्ही सगळे इथे जमलेला आहात. मावशी पहिल्या हे काय झालं, माझ्या कविता किती सहन करणार होतं, त्यामुळे पहिला मी निवडला ते गाणं, म्हणजे ते तरी जरा सहन होईल. आजच्या या काव्य मैफिलीत थोडंसं आणि अजून अगदी काल अक्षरशः काल रात्री 9:30 10:30 किती झाले मावशी? 9:30 वाजता कौशिक नावाचा एक फोटोग्राफर आम्हाला भेटला, जो SPM मधलाच कार्यकर्ता आहे, ऊर्जाचा भाऊ आहे, आणि आज तो आपलं सगळं शूटिंग रेकॉर्डिंग करत आहे. तुमचे चांगले चांगले फोटो हे कौशिक लागणार आहे, आणि त्याच्यासोबत मागे आदिश उभा आहे. सो ना तुझं स्पेशल रील्स वगैरे बनवतोय बरोबर आदिश? सो आम्हाला सगळ्यांना इंस्टाग्रामवर पोस्ट करायला मिळत आहे. थँक्यू. आणि निवेदन करणार आहे हा म्हणजे ही नुसतीच लुडबुड आहे असंच मी सांगितलं होतं की निवेदन नुसतीच लुडबुड असणार आहे, जी खरंच लुडबुडच आहे. तुम्ही सगळ्यांना कार्यक्रम छान बांधलाय, कारण की फक्त कविता होत्या, पण त्याला एक गोष्ट हवी म्हणून त्यांनी अख्खी गोष्ट दिलेली आहे, जी यांनी 10 वेळाबद्दल दिली, पण ठीक आहे. म्हणजे हा स्वतः एक स्टोरी टेलर असल्यामुळे तिला स्टोरी टेलर असते, कारण की मी पहिल्यांदा सांगितलं काहीतरी मिळून करूया, आणि त्याच्यामुळे आपण सगळे एकत्र झालोय, आणि काहीतरी रद्दी का कविता पडल्या खरं मी म्हटलं बघू ऐकतात तर बाकी सगळे असंच काहीतरी रद्दी असली तरी त्याला भाव असतो. आजच्या काव्यरंग मैफिलीत आपण वेगवेगळ्या प्रकारची नाती बघतोय. रोजच्या जीवनातली काही जोड्या सांगू शकाल का तुम्ही, ज्या सजीव नाही निर्जीव आहेत? रोजच्या जीवनातल्या आहेत काही जोड्या ज्या अत्यंत निर्जीव आहेत. तांब्या भांड गप्पशी.
समोसा आणि कॉफी. हे तुम्ही सगळं काल ऐकलेलं आहे रे. बर, सो तांब्या भांड, कधी विचार केलाय का की तो तांब्या त्या भांड्याशी काय संवाद साधत असेल? ती बशी त्या कपाला काय म्हणत असेल? गरम गरम बसलाय माझ्या उरावर येऊन, ओतणारेस चहा, असे कधी गमतीशीर संवाद असतात. म्हणजे असे ना निबंध आम्ही शाळेत मुलांना लिहायला होतो, त्याच्यानंतर काही आयुष्यात हे असे येत नाही. किंवा दररोज आपण दाराला कुलूप लावतो, किल्ली अगदी आठवणीने ठेवतो. काय संवाद असेल त्या कुलूप आणि किल्लीचा. सो असाच हा सजीव निर्जीवांचा संवाद थोडा एक वेगळ्या नात्यात आपण घेऊन जाऊया. आणि मला ना पटकन आठवतो की एक भेसळयुक्त प्रकार, म्हणजे हे जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा आम्ही असं आमोशी बोलताना म्हटलं की अरे असे संवाद असतील का? तुम्हाला म्हटलं भेळ खाणं आधी म्हणजे बघ चुरमुरे आले, चुरमुरे, फरसाण, कांदा, टोमॅटो, ती आंबट गोड चिंचेची चटणी आणि तो तिखट खरडा. काय संवाद असेल त्यांच्यातला? जमेल का एखादी संवादिक मेळ? आणि जे जमलेत लोक त्यांनाही छान वाटेल. समोसेचे खूप आहे, भेळ नाहीये. तिथं भेळ फक्त. एकदा घरी तो रचिला होता थाट, एकदा घरी तो रचिला होता थाट, येता सगळे सोयरे भेळेचा घातला घाट. भेळ केली होती बरं का. एकदा कधी तो रचिला होता थाट, येता सगळे सोयरे भेळेचा घातला घाट, कांदा टमाटर चिरले भरले ताट, कांदा टमाटर चिरले भरले ताट, चिंगू चटणी ठेचाही बघती वाट, डाव पातेले घेऊन मगते हाती, डाव पातेले घेऊन मगते हाती, चुरमुरे फरसाण त्यावर चुरल्या गाठी, कांदा टमाटर कोथिंबीर अन ठेचा, कांदा टमाटर कोथिंबीर अन ठेचा, मीठ मसाला गोळ गुळ चिंचेचा, मिसळून सारे तयार झाली भेळ, मिसळून सारे तयार झाली भेळ, आता कुणासही थांबाया नाही वेळ, शेव बुंदी अन त्यावर सजविले दाणे. तोंडाला पाणी सुटायला लागलं ना. शेव बुंदी, शेव बुंदी अन त्यावर सजविले दाणे, भेळ चाखता विसरले सर्व बोलणे. एकदा भेळ खायला लागलं सगळं बडबड सगळं बंद. कोणी मागे दाणे कांदा आणखी चटणी, कोणी मागे दाणे कांदा आणखी चटणी, कैक नेत्रातून वाहे घळाघळ पाणी. तिखट लागतं काही लोकांना. मग राऊंड होता दुसरी आणि तिसरी, मग राऊंड होता दुसरी आणि तिसरी, तृप्त झाले खवय्ये त्या रात्री. अशी चटकदार ती असे आमची भेळ, अशी चटकदार ती असे आमची भेळ, जिभा सुखावणी मनासे घाली मेळ, जिभा सुखावणी मनासे घाली मेळ. वेळेचा किस्सा आणि मनाचा वेळ हा ना कधी कधी भ्रमनिरास होतो बघा. जेव्हा आपण ना त्या शनिवाराजवळ जातो एका दुकानामध्ये आणि म्हणतो का हो वेळ आहे का? शेवटात 15 मिनिटं लागेल. दुकान रिकाम असलं तरी 15 मिनिटं कसं लागेल माहित नाही बाबा, पण 15 मिनिटं लागेल. थोडस पुढे अजून बेबेवाडी कोंढा रोडला जर का गेलो तसं दाट चिंचवणाचे घट्ट पाणी असलेली वेळ मिळते. थोडी कल्याणकारी असते म्हणतात. आणि जुने पुणेकर जे असे पेठातले जे बसलेले तिथे त्यांना फक्त आवडते ती एक काल्पनिक भेळ जी ना कागदावर मिळते आणि कागदाच्याच पुठ्याही खायला लागते, अशी एक काल्पनिक भेळ. पण शेवटी काय किस्सा भेळेचा कसा लागतो तो त्या घरघर घरघर डाव फिरवला जातो, पातेला ठाण 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 आपटला जातो आणि मग उडवलेली भेळ तुमच्या पुढे वाढली जाते. असंच हे एक नातं जे मुडलेलं असतं ते म्हणजे मैत्रीच. आमच्या शाळेला 25 वर्ष झाली होती आणि आमच्या एका मैत्रिणीने एक मोठा घाट घातला होता की चला 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 कुठे आहात सगळे. आम्ही सगळे SPMचे विद्यार्थी, आता जी सगळी विचित्र नावं मी घेतली, सगळे SPMचे विद्यार्थी आहोत. आणि पण सांगायला खूप आनंद होतो की आम्ही SPMचे पहिल्या बॅचचे विद्यार्थी मोजून 25-30 जण नसो एका वर्गात कदाचित. त्या 10 मुली आणि उरलेली सगळी. बरं झालं तूच म्हणलास ते म्हणणार. तर शाळेला 25 वर्ष झाली म्हणून आम्ही सगळे जमलो होतो आणि सहज बोलता बोलता विषय निघाला की अरे आपण सगळे आपापल्या करिअरमध्ये आता छान मस्त सेट झालोय, चला ना काहीतरी आठवूयात ना जुन्या एखाद्या काही गोष्टी.
आणि त्या गेट टुगेदरमध्ये ना आम्हाला एक वेगळं नातं सापडलं होतं. एका मैत्रीचं, एका मुरलेल्या मुरंब्याचं. अमोल, त्या रियुनियनच्या वेळेस तू एक कविता केली होतीस. म्हणजे काय रे, परत मैत्रीचा एकदा मुरंबा. चल ना, जगूया ती निरागस नाती आणि आठवूया त्या गोड आठवणी. साथ घालूया सर्व मित्रमैत्रिणींना पुन्हा एकदा भेटण्यासाठी. एक होतं नातं प्रेमात खोलवर मुरलेलं. एक होतं नातं प्रेमात खोलवर मुरलेलं. प्रेमात मुरून प्रेमच होऊन उरलेलं. आपले लहानपणचे जे मित्रमैत्रिणी असतात ना, ते स्पेशली खूप असं कनेक्टेड असतो आपण. कारण तेव्हाचे एकत्र खेळलेलो असतो, बागडलेलो असतो, खाल्लेलं असतं. शाळेतले, घराच्या आजूबाजूचे ते मित्रमैत्रिणी भेटले की हे वाटतं. एक होतं नातं प्रेमात खोलवर मुरलेलं. प्रेमात मुरून प्रेमच होऊन उरलेलं. आज ते नातं बऱ्याच वर्षांनी भेटलं. आज ते नातं बऱ्याच वर्षांनी भेटलं. थकल्या जीवाला कोणी आपलंसं वाटलं. मग मनाच्या पुरचुंडीतून डोकावल्या काही आठवणी. मग मनाच्या पुरचुंडीतून डोकावल्या काही आठवणी अन फुलू लागल्या त्या आठवणींच्या साठवणी. दंगामस्ती केली होती, दंगामस्ती खोड्या अन आठवतात ती गाणी. दंगामस्ती खोड्या अन आठवतात ती गाणी. खेळ, सायकल शर्यत अन ते नळावरचं पाणी. सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिस्ट्री सगळ्यातलं ते ग्रुपवर. सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिस्ट्री सगळ्यातलं ते ग्रुपवर. स्पोर्ट्स, गॅदरिंग, फाईन आर्ट्स मधलं असलेलं ते टीमवर्क. ज्या हातांनी खेळलो होतो आपापसात कुस्ती. ज्या हातांनी खेळलो होतो आपापसात कुस्ती. त्याच हातांनी उतरवलेली बाहेरच्यांची मस्ती. गोळ्या चॉकलेट्स खाल्ली होती एकमेकांची खेचून. गोळ्या चॉकलेट्स खाल्ली होती एकमेकांचे खेचून. बरोबर आहे ना? अगदी. ते चॉकलेट उसळय अजून तुझ्यावर. अच्छा. गोळ्या चॉकलेट्स खाल्ली होती एकमेकांची खेचून. पण उपाशी न राहिला कोणी त्याच्या डब्या वाचून. त्या आठवणी, त्या साठवणी ते बालपण मनी दाटलं. त्या आठवणी, त्या साठवणी ते बालपण मनी दाटलं. थकल्या जीवाला कोणी आपलंसं वाटलं. गुगल, व्हॉट्सॲप, फेसबुक वरून डाउनलोड कराल काही. गुगल, व्हॉट्सॲप, फेसबुक वरून डाउनलोड कराल काही. पण प्रेमात मुरलेलं नातं कुठेच सापडणार नाही. प्रेमात मुरलेलं नातं कुठेच सापडणार नाही. आमच्या स्पोर्ट्सच्या टीचर इथे आहेत, गीता आंटी. खरंच होतं ना आमचं असं नातं. म्हणजे आमच्या शाळेत आम्ही टीचर वगैरे नाही म्हणायचो, आम्ही आंटी, दीदी, आदी असं म्हणायचो. आजही आम्ही त्यांना गीता आंटी म्हणतो, पण ते आमच्या स्पोर्ट्सच्या टीचर आहेत. पुढे काही जणांच्या बाबतीत या नात्याचं, म्हणजे या मैत्रीच्या नात्याचं रूपांतर प्रेमात होतं. वेगळ्या सुराकडे जाते थोडी. बाकी कोणाचेही न ऐकणारी ती आणि कोणाचेही न ऐकणारा तो अचानक फक्त एकमेकांचं ऐकू लागतात. गद्याची रूपांतरे पद्यात होतात आणि नवीन काव्य स्फुरू लागते. मला अर्धवट आठवतोय तो याच्यासाठी तुम्ही सांगितलेला तो गळक्यात छत्रीचा किस्सा. सोबत गेली होतीस म्हणे एका भितऱ्या भाऊबाईला. नाही, ती जी होती ना तिच्याकडे गळती छत्री होती. अरे बरोबर, पाऊस सुद्धा तेव्हाच आला होता. तिला काय वाटतं ते बघ ना. तुझ्या मित्रांकडून कळलंय मला. ते काही सांगतील. हे तर बघ, एक मी, एक तू आणि एक गळती छत्री. तिला वाटलं बरं का, मला काही नाही वाटत. एक मी, एक तू आणि एक गळती छत्री. दाटली होती आस मनात तुला परत भेटण्याची. दाटली होती आस मनात तुला परत भेटण्याची. ओढ असेल तुझ्याही मनात तीच वेळ गाठण्याची. गाठलं होतंस अचानकच, गाठलं होतंस अचानकच त्या एकट्याशा रात्री. एक मी,
एक तू अनेक गळकी छत्री. भेटलास तरी कसा चोर पावलांनी आलास, भेटलास तरी कसा चोर पावलांनी आलास, काही कळण्याआधीच छत्रीमध्ये घुसलास. वीज चमकली मनात, वीज चमकली मनात, त्यात मी भितरी, एक मी, एक तू अनेक प्रेमाची गळकी छत्री. तुझी मिठी मिळता मी चिंब झाले, तुझी मिठी मिळता मी चिंब झाले. ऊब दाटली उरी, मन तुझ्यात वेर करते. तू चावट तसाच, तू चावट तसाच, तेव्हा पटली खात्री, एक मी, एक तू अनेक प्रेमाची छत्री. गळकी छत्री. रुसले होते तुझ्यावर, रुसले होते तुझ्यावर, असा सोडून कुठे गेलास, रुसले होते तुझ्यावर, असा सोडून कुठे गेलास. असो परत भेटायला एकदा तरी आलास. प्रीत आली दाटून, प्रीत आली दाटून, या पाणवलेल्या नेत्री, एक मी, एक तू, एक रडकी छत्री. एक गळकी छत्री. आला होतास जसा अलगद, आला होतास जसा अलगद, तसाच अलगद गेलास. आला होतास जसा अलगद, तसा अलगद गेलास. गळक्या छत्री पावसामधलं घर बांधून गेलास. मन मात्र रेंगाळलं आहे, मन मात्र रेंगाळलं आहे, त्या भिजण्याच्या सत्री, एक मी, एक तू अनेक गळकी छत्री. सारखा सारखा गळकी छत्री, सारखा सारखा गळकी छत्री म्हणून तो आर्याकडेच हात करतोय. आर्या, गळकी छत्री आहे का घरी? प्रेमाची छत्री आहे. वा, काय आर्याची छत्रछाया आहे. तू काही म्हण, अशी ही गळकी छत्री, आलेला पाऊस, दाटलेला अंधार, घाबरलेली ती आणि वाटलेली त्यांच्यातली मैत्री, एक वेगळंच नातं निर्माण करतात. हळूच, अगदी हळूच, पण थोडा धीर जमवत तो शेवटी तिला विचारतोच. ऊन पाऊस ही रीत जगाची, इंद्रधनू तू बनशील का? तमात माझ्या प्रीत तेवणी, मनात रंग तू भरशील का? काट्यावरती सजल्या वाटा, काट्यावरती सजल्या वाटा, त्यावर फूल तू बनशील का? भाग्य होवनी याच जीवनी, प्रिये तू माथी सजशील का? प्रिये तू माथी सजशील का? आणि मनात जुळलेल्या ताराछेडे ती सुद्धा हसत लाजत त्याला साथ देतो. साध नेत्री ती दिली सख्यानी, ठाव तू त्याचा घेशील का? चाहूल मनातील भावनांचा, शब्दाविना समजशील का? सप्तरंग वे इंद्रधनुचे, प्रीतीत रंग तू भरशील का? रजनी अंगी सजले चांदणे, रजनी अंगी सजले चांदणे, चंद्रजीवनी बनशील का? चंद्रजीवनी बनशील का? अशा बहरत जाणाऱ्या नात्याला आता गरज असते ती एक नाव द्यायची, आणि मग इथे साथ घालावी लागते ती घरच्यांची. मग भेट घडवून आणायची असते ना. मग आठवते ती एक लांबची आत्या आणि एक लांबचा कधी न भेटलेला काका. मजा बघा, बरोबर आत्ताच हे दोघं अचानक रस्त्यात भेटतात आणि मग याच दोघांचं स्थळ एकमेकांस कसं बरं सुचवू पाहतात. दाखवण्याचा एक सुंदर कार्यक्रम रचला जातो. आमचं ठरलंय तरी दाखवण्याचा एक कार्यक्रम सुंदर रचला जातो, आणि हे नातं पुढे कसं बहरत जातं सांगशील ऊर्जा? भेट तुझी माझी असे जरी नवखी, भेट तुझी माझी असे जरी नवखी, कोणाची तू तशी अनोळखी. जमले होते सारे थोडे नवे थोडे जुने, जमले होते सारे थोडे नवे थोडे जुने. अंगणातल्या आडोशाला काही जण होते, कुठूनशी तू बाजूला बसलीस, कुठूनशी तू
बाजूला बसलीस, माझ्यापाशी शाल ठेवलीस. डोळ्यांनी पाहत हलकेच समजावले, डोळ्यांनी पाहत हलकेच समजावले. संकोचल्या मनाला सहज सावरले. आज कित्येक सारे दिवस रात्र उलटले, आज कित्येक सारे दिवस रात्र उलटले. उबदार स्पर्श शालीचे गवसले. सहज भरावा पुन्हा असा मेळावा, सहज भरावा पुन्हा असा मेळावा. भेट तुझी माझी ओळखीचा करावा, भेट तुझी माझी ओळखीचा करावा. बघण्याचा कार्यक्रम झाल्यामुळे नातं आता सगळ्यांसमोर उघडं पडलेलं असतं. अनोळखी म्हणून भेटणारे हे दोघं आता सर्वांच्या समोर ओळखीचे म्हणून भेटू लागतात. पण आता वेगळ्याच प्रकारची सावधता बाळगावी लागते. कोणी बघेल आपल्याला असं नाही वाटत. उगाच कोणी भेटलं तर आपला वेळ वाया जाईल कारण गप्पा रंगत जातात. त्यामुळे घराघरातली ही अंतरे लांब असली तरी मनातली ही अंतरे खूपच जवळ आलेली असतात. संवाद चालू होतो तो मौनांचा, झुकलेल्या नजरेचा आणि अलगद होणाऱ्या स्पर्शांचा. हळूहळू विसर पडत जातो त्यांना आजूबाजूच्या सर्व नात्यांचा. त्याला फक्त दिसत असते ती आणि तिला फक्त दिसत असतो तो. दाटली मनी भेट अबली जेव्हा गीत हे फुलले होते. दाटली मनी भेट अबली जेव्हा गीत हे फुलले होते. मनी दाटल्या अंधारी तेव्हा तव चांदणे दरवळले होते. सावधशा त्या अंतरातून काही सावधपणे चालले, सावधशा त्या अंतरातून काही अंतरी चालले होते. सावधशा त्या अंतरातून काही अंतरी चालले होते. हाती पेरल्या स्पर्शांनी संवाद साधले होते. तेव्हा तव बदनी सजले, तेव्हा तव बदनी सजले भाव लाजरे होते. तेव्हा तव बदनी सजले भाव लाजरे होते. अंतव ओठांवरीचे मौन बोलके होते. स्पर्शातून हृदयांतरी तू सहज छेडिल्या तारा. स्पर्शातून हृदयांतरी तू सहज छेडिल्या तारा. आसुसल्या श्वासात रंगला हिरवा मोर पिसारा. अंतरीच्या प्रीतीत नाहली आपल्यातली अंतरे. अंतरीच्या प्रीतीत नाहली आपल्यातली अंतरे. स्पर्शाच्या गीतात रंगले स्पंदांचे अंतरे. हातातून हातही सुटला, जायची वेळ आली. हातातून हातही सुटला स्पर्श तुझा सुटेना. हातातून हातही सुटला स्पर्श तुझा सुटेना. हृदयावरी तो घातला जो मंत्र तुझा कळेना. दुभंगल्या होत्या वाटा तेव्हा चांदणे कोवळे होते. दुभंगल्या होत्या वाटा तेव्हा चांदणे कोवळे होते. अंतरावरून गुणगुणले ते अंतरीचे अंतरे होते. अंतरावरून गुणगुणले ते अंतरीचे अंतरे होते. असमंत प्रेमात बुडालेले हे दोन जीव मनातील अंतरे कधीच पार करून पुढे गेलेले असतात. इथे मात्र दोन घरांमध्ये नाते जोडले जाते आणि आता लगबग सुरू होते ती त्या नात्यांना समाजरूपी नाव द्यायची. बघता बघता काळ पुढे सरकत जातो आणि दिवस येऊन ठेपतो. आता ती फक्त प्रेयसी नसून एक सून असते. आणि मग उंबरठा ओलांडून जाताना तिला जाणीव होते तिच्या माहेरच्या नात्यांची. इतके दिवस विसर पडलाय, कोण भाऊ कोण आई काही संबंध नाही. आणि भाऊ म्हणाल तर खरंच माहेरी जेव्हा असतो तेव्हा टॉम अँड जेरीचा शो असतो. रोजची नवीन भांडणं, सारखी रुसणारी बहीण आणि रुसली तर रुसली गेलीच उडत म्हणणारा भाऊ. एक एक चॉकलेटाचे हिशोब ठेवणारे ते दोघं सतत एकमेकांची बरोबरी करणारे असतात. पण आता मात्र ते एकमेकांसाठी पाठीला पाठ लावून उभे असतात.
माझ्या बहिणीला त्रास दिलास तर असं मनात टिंब 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 फुल्या 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 म्हणत कान पिळी होते. आणि ती बहीण सुद्धा त्या भावाला कृष्णरूपी मानते. अदरवाईज ताट तुझं ठेवलंय वाढून घे म्हणणारी आता ती म्हणते ये पैसे कृष्णा, ताट वाढते, रांगोळी काढते, छान छान पदार्थ देते, पण तो कृष्णासारखा ये माझा पाठी राखा हो. एक कविता रचलीये अमोलने आणि चाल लावलीये आर्याने.
आधीची 6 महिने आणि नंतरची काही महिने ही अतिशय प्रेमळ असतात. एकमेकांशी ना सदैव सुसंवादच असतो. आवडीनिवडी जपल्या जातात. एकमेकांचे म्हणणे हे ऐकण्यासाठी असते, ऐकवण्यासाठी नाही. तो म्हणतो तू म्हणशील ती पूर्वग आणि ती म्हणते तू म्हणशील ती राजाज्ञा. कंठातून निघणारा प्रत्येक स्वर हा मधुरच असतो आणि ओठांवर कसं का असेना हसू स्मितच असतं. कामावरून घरी यायला उशीर झाला ना तरी ती त्याची वाटच बघत असते. वाट बघत असते. लावत नसतो. मी म्हणाले नाही. मी पण काही बोललो नाही. आणि दारात प्रश्नांची सरबत्ती ती कधीच करत नसते. उलट कदाचित एक सरबताचा ग्लास येत असेल, चहाचा कप येत असेल. नाही, ऑफिस मधल्या वेळेत सुद्धा ना आवर्जून एकमेकांना मेसेज केला जातो. का ग जेवलीस का? कसा आहेस रे? आज रात्री काय करू जेवायला तुझ्या आवडीचे? शॉपिंग, पिक्चर फॉलोड बाय डिनर यामध्ये ना कुठेच कसलीच कमतरता नसते. सचिन आठवतंय का रे? काय ऐकू द्या. तुझे घरचे माझेच असतात की हीच भावना दोन्ही बाजूंना असते. उगाच अहो आई कशाला म्हणू, मी तर तुम्हाला आईच अगं आईच म्हणते असा लढीवाळपणा चालू असतो. मी कधी केला नाही. डोळ्यातील भाव सुद्धा मधुरच असतात. दाहक नाही. आणि ते कारण ते दाहक होण्यासाठी ना थोडासा काळ जावा लागतो. कारण आत्ता तरी हे काव्य असते आणि तो काव्य छंद असतो. पुढे पुढे त्या काव्याचे रूपांतर वाक्यात होते आणि त्या छंदाचे रूपांतर संसारात होते. काय आहे, आता सगळेच नवरे कवी झालेले असतात. तर तशी एका कवी झालेल्या नवऱ्याची, काव्य बंबाळ नवऱ्याची एक कविता. काव्य बंबाळ नवीन शब्द आहे, डिक्शनरीत ऍड करा. आज सखे तुझ्या सवे काय बंध बांधला. आज सखे तुझ्या सवे काय बंध बांधला. वाक्याहुनी विपरीतसा काव्य छंद लागला. अक्षर वेगळी केली. वाक्य काव्य एवढा फरक आहे, पण काव्य होत ते. आज सखे तुझ्या सवे काय बंध बांधला. वाक्याहुनी विपरीतसा काव्य छंद लागला. हृदयी फुलली तुझ्या ती प्रीत सुमने वेचिली. हृदयी फुलली तुझ्या ती प्रीत सुमने वेचिली. ओनी शब्दात ती काव्यमाला गुंफली. श्वासाश्वासातुनी संगीत निनादले. श्वासाश्वासातुनी संगीत निनादले. काव्य फुलुनी त्यावरी गाणे तो गायले. ओठातुनी त्या तुझ्या गीत बिंदू बरसता. ओठातुनी त्या तुझ्या गीत बिंदू बरसता. काव्य चिंब जाहले मधुर रस लावता. पापण्यात लपविलास जो शृंगार तो नेत्रीचा. पापण्यात लपविलास जो शृंगार तो नेत्रीचा. बहरुनी काव्यातुनी ओसंडुनी वाहिला. परिसास परिस्पर्श तुझा काव्यासी लाभता. परिसास परिस्पर्श तुझा काव्यासी लाभता. जनमनात होईतो काव्य छंद साजरा. जनमनात होईतो काव्य छंद साजरा. हा काव्य छंद ना नव्याच्या नवलाईसारखा असतो बघ. तो आता म्हणू शकतो नाही, 18-20 वर्ष झाली लग्नाला असून नक्कीच म्हणू शकतो आपण. संसाराच्या रहाटगाड्याला लागल्यावर ही काव्य परत वाक्यात परिवर्तित होतं. इतके दिवस सहज सोपे सुलभ वाटणारे ते संवाद किती कॉम्प्लेक्स होतात. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला, थोडक्यात सांग ना पटकन, असं उत्तर समोरून होतं. तुझा तो मंजूळ स्वर, किती कर्कश बोलतेस, रणगर्जनेसारखा वाटतो. कधी काळी मौनांची भाषा समजणारे हे दोघं आता तासनतास उखाळ्या पाखाळ्या काढून देखील संवाद म्हणून तो साधू शकत नाही. कारण आडवा येतो तो संसार रूपी छंद. आणि मग कवीचा परत होतो नवरा. आणि अंतरीची अंतरे किती मिटली असतील तरी व्यवहारात जेव्हा आपण येतो ना तेव्हा या सगळ्या गोष्टी सुरू होतात.
मग परत तो नवरा काय म्हणतो, काव्य संपली फक्त उरली वाक्यांची झळमटे. काव्य संपली फक्त उरली वाक्यांची झळमटे, त्यात अडकून बंबाळ झाली भावनांची मळवटे. काव्य संपली फक्त उरली वाक्यांची झळमटे, त्यात अडकून बंबाळ झाली भावनांची मळवटे. फक्त उरल्या रिक्त जागा हृदयाच्या अंतरी. फक्त उरल्या रिक्त जागा हृदयाच्या अंतरी. श्वास आता भास भासे संपता काढी. स्वप्नांच्या आहुतींनी दाह मनी जो दाटला, त्यातून करपून गेला भाव मनी जो वाढला. आर्त हृदय करुण काया. आता सगळे चेहरे कसे दिसायला लागले. आर्त हृदय करुण काया काय वर्णन सांगते, अंतिकरणी वेदनाची मस्तकासी भेदते. सोडूनी हे शब्दपंजर नाद होई मोकळा. सोडूनी हे शब्दपंजर नाद होई मोकळा. संपले ते काव्य जाने श्वास मागे टाकला. संपले ते काव्य जाने श्वास मागे टाकला. श्वास मागे टाकला असला ना तरी शेवटी ते दोघं संसारात असतात रे. आणि मला असं वाटतं की संसार म्हणजे ना एक पत्त्यांचा कॅट असावा. बाहेर ना सगळी नक्षी एकसारखी, आत रंग प्रत्येक नात्याचे वेगवेगळे. बाहेर एकदम गुळगुळीत, पण आतनं वेगळे रंग कसे, कारण त्यांचे वेगळे आचारही असतात आणि वेगळे विचारही असतात. पत्त्यांच्या कॅटमध्ये ना कोणी गुलाम असतो तर कोणी राणी, कोणी बदाम असतो राजा, तर कोणी असते ती फक्त आणि फक्त दुर्री. अशी हे फॅमिली म्हणजे पत्ते असते बघ. आणि अशा वेळेस ना आमच्यासाठी बदाम असतो तो माहेर, आणि कदाचित इस्पिक असेल ते सासर. काय वाटतं तुला, आहे का संसार एक पत्त्यांचा कॅट? तसंच असतं ना ग. एखादं जिक्सॉ पझल घेतलं आणि त्यातले सगळे पिसे एकसारखेच असतील तर ते जिक्सॉ पझल कसलं. तसंच हे पत्त्यांच्या कॅट मधला कुठलाच पत्ता एकसारखा नसतो. पाहिले का ते पत्ते कोणी घेऊन एकच डाव. पाहिले का ते पत्ते कोणी घेऊन एकच डाव. नक्षी दिसत असे सजली त्यावर जणू एकच नाव. त्यांच्या पाठीवर नक्षी सेमच असते. नक्षी दिसत असे सजली त्यावर जणू एकच नाव. एक रंग तो रचिला होता पत्त्यांचा बंगला. एक रंग तो रचिला होता पत्त्यांचा बंगला. दिसे शोभुनी पटावरी तो सर्वांनी चांगला. वारे वाहता काळाचे वारे वाहता काळाचे मग पत्ता प्रत्येक पांगला. आधारा अभावी पत्त्याच्या मग बंगला तो भंगला. सगळे पसरले पत्ते. उलटे पुलटे जेव्हा पत्ते पटावरी पडले. उलटे पुलटे जेव्हा पत्ते पटावरी पडले. रंगतयांच्या अंतरीचे ते सर्वांना कळले. ओळख प्रत्येकी वेगळी होती. ओळख प्रत्येकी वेगळी होती. वेगळे रंगनी नाव. ओळख प्रत्येकी वेगळी होती. वेगळे रंगनी नाव. पटावरी तो रंगवे तेव्हा अटीतटीचा ओळख प्रत्येकी वेगळी होती. वेगळे रंगनी नाव. कुणी ना असे तुझ्यासारखा शोधुनी सारा डाव. कुठलाच पत्ता एकसारखा नसला खेळावा. घेऊन उतरे ओळख आगळी रंगनी आपले नाव. घेऊन उतरे ओळख आगळी रंगनी आपले नाव. पटावरी तो रंगवे तेव्हा अटीतटीचा डाव. बहुरंगी परी पत्ता त्यात असे. बहुरंगी परी पत्ता त्यात असे विदूषक त्याचे नाव. बहुरंगी परी पत्ता त्यात असे विदूषक त्याचे नाव. कठीण प्रसंगी खेळ खेळोनी डाव सावरणे त्याचे काम. कठीण प्रसंगी खेळ खेळोनी डाव सावरणे त्याचे काम. जाणीव आहे प्रत्येक पत्त्याला आपल्या अस्तित्वाची. जाणीव आहे प्रत्येक पत्त्याला आपल्या अस्तित्वाची. हात ओढणे डाव काढणे आपल्या कर्तृत्वाची.
पण छान होता. म्हणजे सोयीस्करपणे अंदाज लावा तिकडे. बहुरंगी परी पत्ता त्यात असे विदूषक त्याचे नाम. बहुरंगी परी पत्ता त्यात असे विदूषक त्याचे नाम. कठीण प्रसंगी खेळ खेळूनी डाव सावरणे त्याचे काम. जाणीव आहे प्रत्येक पत्त्याला आपल्या अस्तित्वाची. जाणीव आहे प्रत्येक पत्त्याला आपल्या अस्तित्वाची. हात ओढणे डाव काढणे आणि आपल्या कर्तृत्वाची. जाणीव आणखी आहे त्यांना. जाणीव आणखी आहे त्यांना ती नक्षी पाठीवरची. जाणीव आणखी आहे त्यांना ती नक्षी पाठीवरची. बहुरूपांना एक रूप करी ती नक्षी एका संची. बहुरूपांना एक रूप करी ती नक्षी एका संची. वाटतं का तुम्हाला खरंच प्रत्येक घर म्हणजे एक पत्त्यांचा कॅट आहे? आणि जशी जशी प्रसंग येत राहतात तसे तसे ते पत्ते उघडकीसही पडतात, रंगरूपही दिसतात, आचार विचारही कळतात. पण त्या प्रत्येक घरात ना एक विदूषक असतो जो त्या घराला बांधून ठेवतो आणि तो न जुळलेला रमीचा डाव पुन्हा एकदा रमतो. आणि ती परत उभंगलेली नाती परत एकदा जुळतात. त्या दोन मनातील तो दुरावा पुन्हा एकदा मिटतो. दुरावा दोन मनांचा कधी संपेल कळेना. दुरावा दोन मनांचा कधी संपेल कळेना. जीव जडले असे की एकमेका सोडवेना. मनामनातील नाते गुंतत जाई उमजेना. मनामनातील नाते गुंतत जाई उमजेना. ओळख होती नुसती धागा जुळला कधी कळेना. प्रीतीच्या या डोहामध्ये बुडून गेलो आम्ही दोघे. प्रीतीच्या या डोहामध्ये बुडून गेलो आम्ही दोघे. ही सुखाची कळी उमलूनी नांदत आहोत आनंदाने. काही क्षणांच्या अवधीमध्ये समाधान हे भरून गेले. काही क्षणांच्या अवधीमध्ये समाधान हे भरून घेती. ना दुःखाची सावट कुठली, ना दुःखाची सावट कुठली. दोघे मिळूनी वेचू मोठी. दोघे मिळूनी वेचू मोठी. मी तसाच पूर्वीसारखा. मी तसाच पूर्वीसारखा आणि तू तरी कुठं बदलली होतीस. तेच सगळं आठवत आहे. मी तसाच पूर्वीसारखा आणि तू तरी कुठं बदलली होतीस. हातात हात डोळ्यात लाज गालात हसू दडवत होतीस. प्रश्न तुझ्या मनामधले उत्तर माझ्यात शोधत होतीस. प्रश्न तुझ्या मनामधले उत्तर माझ्यात शोधत होतीस. भेटीची आस अधीर श्वास मौनाची भाषा बोलत होतीस. तुडवत माझ्या पाऊल खुणा तुझी वाट चालत होतीस. तुडवत माझ्या पाऊल खुणा तुझी वाट चालत होतीस. माझ्या वाटेवरचे काटे तुझ्या पावली वेचत होतीस. सगळं तुला देऊन सुद्धा माझी उंजळ भरली होतीस. सगळं तुला देऊन सुद्धा माझी उंजळ भरली होतीस. सुखांनी भरली तुझी उंजळ तू माझ्या उंजळीत धरली होतीस. मी अजून पूर्वीसारखाच आणि तूही कुठं बदलली आहेस. मी अजून पूर्वीसारखाच आणि तूही कुठं बदलली आहेस. ती लाज तो श्वास ती वाट आणि अजून उंजळ तशीच भरली आहेस. अजून उंजळ तशीच भरली आहेस. ती भरलेली ओझळ घेऊन ते दोघे पुन्हा एकदा जुळू पाहतात. आणि जुळलेल्या मनांमध्ये लवकरच एक प्रेमांकुर फुटतो.
आणि मिळतो तो केवळ आनंद एका छोट्याशा इवल्याशा जीवाच्या रूपी. एक कविता याला सुचली होती, त्याची मुलगी जन्माला आली त्यावेळेस, बरोबर आनंदी, आणि आनंद झाला म्हणून ती आनंदी. नववर्षासी एका घटना काय घडली. आनंदी 1 जानेवारी त्यामुळे नववर्षासी एका घटना काय घडली. परतून होते बालपण आले इवल्याशा पाऊली. नववर्षासी एका घटना काय घडली. परतून होते बालपण आले इवल्याशा पाऊली. जन्मला एक बाबा आणि जन्मली हो माऊली. जन्मला एक बाबा आणि जन्मली हो माऊली. त्यांच्या जीवनी आली होती इवलीशी पाऊली. कंठी दाटली दुःखे होती जयात विरघळली. कंठी दाटली दुःखे होती ज्यात विरघळली. नयनीची आसवेच खाली गालावर ओघळली. हर्षमणीचा उधळत कळीती ओठांची खुलली. हर्षमणीचा उधळत कळीती ओठांची खुलली. आनंदीती होऊन जीवनी सुखेच दरवळली. आनंदीती होऊन जीवनी सुखेच दरवळली. प्रेयसीची बायको आणि बायकोची आई, तसंच प्रियकराचा नवरा आणि नवऱ्याचा बाबा, हा प्रवास खूप अलौकिक आहे. काल परवापर्यंत अल्लडपणे वागणारे ते दोघं आई बाबा झाल्यावर एकदम मॅच्युअर होतात. आपापल्या जबाबदाऱ्यांना चोख बजावतात. मग कितीही दमलेला भागलेला असला बाबा तरी घरी परत आल्यावर तेवढ्याच उत्साहाने तो आपल्या लेकीत रमतो आणि काय म्हणतो. सगळ्यांना टाळ्या किंवा टिचक्या वाजवू शकतात. ऑफिस मधून आला एकदा दमलेला बाबा. ऑफिस मधून आला एकदा दमलेला बाबा. बॅगेसोबत टाकला त्याने संपलेला डबा. बॅगेसोबत टाकला त्याने संपलेला डबा. दारामागेची होती उभी धरून डबा. दारामागेची होती उभी धरून डबा. धावत धावत ओरडे ती आला आला बाबा. आला आला बाबा. आला आला बाबा. गळ्यामध्ये माळोनिया इवलेसे हात. माऊनेही कंटाळ्याला घालून टाकली लाथ. थकव्याने मग बाबाची सोडून दिली पाठ. थकव्याने मग बाबाची सोडून दिली पाठ. खूप दंगा मस्ती करून बाबा आणि माऊ. खूप दंगा मस्ती करून बाबा आणि माऊ. मुंडू मुंडू खाल्ला त्याने मागच्या हातचा खाऊ. खूप दंगा मस्ती करून बाबा आणि माऊ. मुंडू मुंडू खाल्ला त्याने माईच्या हातचा खाऊ. मग ठरले स्कूटीवरून फिरायला जाऊ. मग ठरले स्कूटीवरून फिरायला जाऊ. आकाशातील गोल गोल चांदो मामा पाहू. चांदो मामा पाहू. बागेमध्ये होती सारी खेळणी किती छान. बागेमध्ये होती सारी खेळणी किती छान. बागडती मुले त्यावर मोठी अन लहान. बागडती मुले त्यावर मोठी अन लहान. सोंडेपेक्षा हत्तीच्या. सोंडेपेक्षा हत्तीच्या. जिराफाची मान. जिराफाची मान. सोंडेपेक्षा हत्तीच्या जिराफाची मान. खेळायला बोलवत होती फुलांची कमान. हसत हसत उडत होता रंगीत रंगीत फुगा. हसत हसत उडत होता रंगीत रंगीत फुगा. वाऱ्यावरती झुलत होता चोकराचा झगा. झुकझुक गाडीत जिवल्याशा उरली नाही जागा. झुकझुक गाडीत जिवल्याशा उरली नाही जागा. दिव्यांची ती लाख लाख रोषणाई बघा. दिव्यांची ती लाख लाख रोषणाई बघा. खूप सारा खेळ खेळून झोप आली डोळा. खूप सारा खेळ खेळून झोप आली डोळा. निंबोणीच्या झाडामागे चांदो मामाही झोपला. इवलेसे हात मग बिलकती बाबाला. इवलेसे हात मग बिलकती बाबाला. दोघे फिरायला जाती स्वप्नीच्या गावाला. दोघे फिरायला जाती स्वप्नीच्या गावाला. आई वडील जशी मुलांसाठी स्वप्न बघतात ना, तशीच ती निरागस मुलं देखील आपल्या आई वडिलांची जाणीव ठेवत त्यांच्यासाठी सुद्धा स्वप्न रंगव पाहतात.
त्या छोट्यांची स्वप्न फार काही मोठी नसतात. त्यांना थोडासा वेळ हवा असतो आपल्या आईबाबांसोबत. आणि तशी वयाने छोटीशी असली ना तरी कधी कधी ही मुलं खूप मोठ्यांसारख्या गोष्टी सांगून जातात. असे म्हणतात, अहो आई बाबा, आमची स्वप्न रंगवता रंगवता तुम्ही तुमची स्वप्न विसरलात का हो? आणि मग परत एकदा त्यांना आठवण करून द्यायला लागते त्यांच्या आईबाबांना त्यांची स्वप्ने. लाल निळी हिरवी पिवळी अंकेशरी काका मला स्वप्न हवी आहे सगळी एकदम भारी, काही रम्य काही सुंदर अशी काका पहा. मला स्वप्न हवी आहेत बरोबर 6. निवडून निवडून 6 स्वप्न तुमच्या करून घेईन. रोज एक स्वप्न काढून बाबाला देईन. काय सांगू काका, बाबा माझ्या स्वप्नात गुंतलाय. त्यांना पूर्ण करण्यासाठी जाण्याला त्या जुंपलाय. रोज संध्याकाळी बाबा दमून भागून घेतो. आराम विराम सोडा तो माझ्याच मध्ये रमतो. फिरणं पार्ट्या अन सुटलेच त्याचे मित्र. मला खेळवल्याशिवाय तो झोपत नाही मात्र. बाबा स्वतःसाठी कधी शॉपिंग नाही करत, पण माझी एकही इच्छा कधी अपूर्ण नाही सोडत. आहे ना हो काका बाबा माझा किती वेळा सांगू पाहतोय आता जग स्वतःसाठी थोडा. आठवड्यात रोज एक स्वप्न त्याला मी देईन आणि एक दिवस मीच त्याच्या स्वप्नात रंगून जाईन. एक दिवस मीच त्याच्या स्वप्नात रंगून जाईन. मला सांगायला आवडेल की काल आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत होतो तेव्हा आनंदी पण तिथे आली होती आणि हे ऐकल्यावर ती म्हणली की आज मला तिचा एक मेसेज आला की प्राजक्ता आत्या मी म्हणू काय. सो हे अक्षरशः आज म्हणजे काही तासात तिने म्हटलेलं आहे. आता तू रंगवले हे स्वप्न तुझ्या बाबांना ठेवून ना डोक्यात. आता म्हण. लाल निळी हिरवी पिवळी गुलाबी आणि केशरी. लाल निळी हिरवी पिवळी गुलाबी आणि केशरी काका मला स्वप्न हवी आहे सगळी एकदम भारी. एक मुलगा आहे तो स्वप्न मागतोय. लाल निळी हिरवी पिवळी गुलाबी आणि केशरी काका मला स्वप्न हवी आहेत सगळी एकदम भारी. काही रम्य काही सुंदर अशी काका पहा. काही रम्य काही सुंदर अशी काका पहा. मला स्वप्न हवी आहे बरोबर 6. निवडून निवडून 6 स्वप्न तुमच्याकडून घेईन. निवडून निवडून 6 स्वप्न तुमच्याकडून घेईन. रोज एक स्वप्न काढून बाबाला देईन. काय सांगू काका, काय सांगू काका, बाबा माझ्या स्वप्नात गुंतलाय. काय सांगू काका, बाबा माझ्या स्वप्नात गुंतलाय. त्यांना पूर्ण करण्यासाठी गाड्याला त्यात जुंपलाय. मुलांनाही समजतं. रोज संध्याकाळी बाबा दमून भागून येतो. रोज संध्याकाळी बाबा दमून भागून येतो. आराम विराम सोडा तो माझ्यामध्येच रमतो. हिंडणं फिरणं पार्ट्या आणि सुटलेत त्याचे मित्र. हिंडणं फिरणं पार्ट्या आणि सुटलेत त्याचे मित्र. मला खेळवल्याशिवाय तो झोपत नाही मात्र. बाबा स्वतःसाठी कधी शॉपिंग नाही करत. बाबा स्वतःसाठी कधी शॉपिंग नाही करत, पण माझी एकही इच्छा कधी अपूर्ण नाही सोडत. आहे ना हो काका बाबा माझा किती वेळा. आहे ना हो काका बाबा माझा किती वेळा. त्याला सांगतोय आता जग स्वतःसाठी थोडा. त्याला सांगतोय आता जग स्वतःसाठी थोडा. आठवड्यात रोज एक स्वप्न त्याला मी देईन. आठवड्यात रोज एक स्वप्न त्याला मी देईन.
आणि एक दिवस तेवढा मीच त्याच्या स्वप्नात रमीन. एक दिवस तेवढा मीच त्याच्या स्वप्नात रमीन. आई वडिलांसाठी स्वप्न पाहणारी मुले, आई वडिलांसाठी स्वप्न पाहणारी ही मुले जेव्हा हळूहळू मोठी होतात ना, तेव्हा ते स्वतःची स्वप्न रंगवू लागतात. पालकांच्या पंखाखाली वावरणारी ही स्वतंत्र आकाश गवसू पाहतात. त्यासाठी घर सोडावे लागते, देशही कदाचित सोडावा लागतो. मनात तसं काही नसतं, पण स्वातंत्र्याच्या वाऱ्यावर कधीतरी घरातल्या त्या नात्यांचा विसर पडतो. हळूहळू परदेशातला संवाद सुरू होतो. रोज आठवणीने रोज एक फोन, व्हिडिओ कॉलवर असेल. परदेशात असलेला मूल त्याच्या सोयीने, परदेशात असलेलं मूल त्याच्या सोयीने आठवणीने आई वडिलांना फोन करतो, त्याच्या सोयीने. एवढंच विसरतो, त्या फोनची आस असते ते त्यांना परत बघण्याची. सगळी कामे एकटेपणाने जेव्हा तो परदेशात करू लागतो ना, तेव्हा त्याला आठवते आई, जी इतके दिवस कायमच गृहीत धरली गेली. आई म्हणजे काय, ते एक शॉक ॲब्झॉर्बर झाली. पडेल ते काम करणारी आणि कायम माझ्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारी अशी ही आई, जिला मी हक्काने रागवू शकतो आणि हक्काने ए उठ जरा कप्पर चहा दे असंही म्हणू शकतो. मात्र कुठेतरी आयुष्यात ना याची जाणीव नक्की होते की आई तू आहेस म्हणून हे वैभव आहे, आणि आई तू आहेस म्हणून या यशाला अर्थ आहे. आई तू आहेस म्हणून. कामावर जायची भलती गडबड, कामावर जायची भलती गडबड. त्यात वाटलं कोणी म्हटलं, झालंच हा बाळा शेवटची पोळी, 2 मिनिटात डबा आणते. कामावर जायची भलती गडबड, त्यात वाटलं कोणी म्हटलं, झालीच हा बाळा शेवटची पोळी, 2 मिनिटात डबा आणते. पाकीट, रुमाल, किल्ली, मोबाईल सर्व काही घेतलंच नाही. पाकीट, रुमाल, किल्ली, मोबाईल सर्व काही घेतलंच का रे? सावकाश जा, लवकर ये, हे घर वाट बघतं ना रे. थांबलो ऐकून हाक तुझी, थांबलो ऐकून हाक तुझी, वाटलं खिडकीत तू दिसशील. थांबलो ऐकून हाक तुझी, वाटलं खिडकीत तू दिसशील. स्वयंपाकाचा घाट उरकून डबा द्यायला बाहेर येशील. पण मागे वळून बघता दारी उभं कोणीच नव्हतं. बंद दारा मागे घर फक्त वाट बघत होतं. आता जगतोय स्वातंत्र्याच्या निळ्याशार नभाखाली, आता जगतोय स्वातंत्र्याच्या निळ्याशार नभाखाली. जग फिरतोय स्वाहून स्वैरतेच्या वाऱ्यावरती. आता जगतोय स्वातंत्र्याच्या निळ्याशार नभाखाली. जग फिरतोय स्वाहून स्वैरतेच्या वाऱ्यावरती. तुझी काळजी, तुझी चिंता बहुधा मला कळलीच नाही. तुझी काळजी, तुझी चिंता बहुधा मला कळलीच नाही. माझ्याबद्दलची तुझी तळमळ मनाला कधी भिडलीच नाही. स्वतंत्र व्हायची इच्छा माझी, स्वतंत्र व्हायची इच्छा माझी, त्यातही पाठी उभी राहिलीस. स्वतंत्र व्हायची इच्छा माझी, त्यातही पाठी उभी राहिलीस. माझ्या स्वातंत्र्याची किंमत तुझ्या आयुष्याने फेडलीस. स्वातंत्र्याच्या नभामध्ये ढग तेव्हा दाटून येतात. स्वातंत्र्याच्या नभामध्ये ढग तेव्हा दाटून येतात. पदराखाली झाकणारे हात जेव्हा माथी नसतात. यश सजलंय माथ्यावरती, यश सजलंय माथ्यावरती, त्याचे तोरे मिरवत फिरतो.
यश सजलंय माथ्यावरती, त्याचे तोरे मिरवत फिरतो. पैसा, प्रसिद्धी, घोडा, गाडी, जगभर उडवत फिरतो. संकट येता माझ्यावरती, संकट येता माझ्यावरती, त्यांना आधी तू भिडलीस. संकट येता माझ्यावरती, त्यांना आधी तू भिडलीस. मला पाठीवरती घेऊन आयुष्याशी तू लढलीस. माझ्या सुखात आनंदाने हसत आणि हसवत होतीस. माझ्या सुखात आनंदाने हसत आणि हसवत होतीस. दुःखामध्ये धीर देऊन तोंड लपवून रडत होतीस. माथी सजल्या यशामध्ये तुझ्या अश्रूंची शर्थ आहे. माथी सजल्या यशामध्ये तुझ्या अश्रूंची शर्थ आहे. तुझ्या विना हे यश या जगी व्यर्थ आहे. तुझ्या विना हे यश या जगी व्यर्थ आहे. आई, आई, तू आहेस म्हणून वाट बघत्या घरामध्ये प्राण आहे. तू आहेस म्हणून वाट बघत्या घरामध्ये प्राण आहे. तू आहेस म्हणून स्वैराशा स्वातंत्र्याला लगाम आहे. तू आहेस म्हणून माथी सजल्या यशालाही मान आहे. आई, तू आहेस म्हणूनच. आणि आपण म्हणतो आई कुठे काय करते. बालपणामधील तो निरागसपणा आणि तारुण्यातली ती धमक ती गेली ना की हळूहळू हळूहळू मॅच्युअर होत असताना छान वाटतं. पण त्यासोबत खूप स्ट्रेस, टेन्शन, प्रेशर्स येतात. काय बरे करावे. कधी कधी मला वाटतं अमोल एक जादूची कांडी मिळाली असते तर. ती जादूची कांडी जर का आपल्याला त्या बालपणात घेऊन गेली असते तर. लहान असताना वाटायचं चला मोठं होऊया. मोठं झाल्यावर वाटतं एकदा परत बालपण आठवूयात ना. आठवता येईल का रे बालपण असं. ते भरून ठेवायचं असतं. कुठे? ते बालपण भरून ठेवायचं असतं एका अत्तराच्या कुपीत. अरे वा. थोडं बालपण भरून ठेवलं आहे अत्तराच्या कुपीत. छान वाटतं ना. थोडं बालपण भरून ठेवलं आहे अत्तराच्या कुपीत. कितीही भरजरी तारुण्याचा सदरा घातला तरी लावायचं थोडं कॉलरला, थोडं बगले आणि थोडं धडधडणाऱ्या हृदयाच्या वरती. कितीही भरजरी तारुण्याचा सदरा घातला तरी लावायचं थोडं कॉलरला, थोडं बगले आणि थोडं धडधडणाऱ्या हृदयाच्या वरती. हा गंध मोहक, मिष्किन, मजेदार बनवत राहील त्या गुलाबी थंडीला. हा गंध मोहक, मिष्किन, मजेदार बनवत राहील त्या गुलाबी थंडीला, मिठीतल्या उभेला आणि त्या क्षणिक रुसव्याला. त्याचाच एक छोटासा गोळा खोचून ठेवला आहे अनुभवी कानात. त्याचाच एक छोटासा गोळा खोचून ठेवला आहे अनुभवी कानात. मध्येच काढायचा, मध्येच काढायचा, मळायचा तो कष्टाळू हातांवर. मध्येच काढायचा, मळायचा तो कष्टाळू हातांवर आणि खोलवर भुंगायचा तो सुगंध अंतर्मनापर्यंत. मध्येच काढायचा, मळायचा तो कष्टाळू हातांवर आणि खोलवर भुंगायचा तो सुगंध अंतर्मनापर्यंत. तो स्पर्शून जाईल, तो स्पर्शून जाईल थकल्या जीवाला. फुंकर घालेल ओढलेल्या मनांवर अन पेरून जाईल निखळ हास्य हसायलाही विसरलेल्या ओठांवर. अन पेरून जाईल निखळ हास्य हसायलाही विसरलेल्या ओठांवर. ही कुपी जपून ठेवली आहे आजीबाईंच्या बटव्यात. बरं का. ही कुपी जपून ठेवली आहे आजीबाईंच्या बटव्यात. एखाद्या मात्रेच्या वेढ्याबरोबर, अश्रूंच्या काढ्याबरोबर अथवा तुरट आठवणीच्या सोड्याबरोबर घ्यायचा अधूनमधून. एखाद्या मात्रेच्या वेढ्याबरोबर, अश्रूंच्या काढ्याबरोबर अथवा तुरट आठवणींच्या सोड्याबरोबर घ्यायचा अधूनमधून. मोकळा होईल त्यांनी मनात कोंडलेला वाद. मोकळा होईल त्यांनी मनात कोंडलेला वाद.
कंठी दाटलेलं दुःख आणि उदरातून हृदयाकडे उफाळणार पित्त. जपून ठेवू पाहतोय, जपून ठेवू पाहतोय हे मोह, प्रेरक, संजीव असं बालपण एका अत्तराच्या कुपीत. आज आपण किती वेगवेगळ्या नात्यांबद्दल बोललो नाही. निसर्गाशी नाते, देवाशी नाते, मैत्रीशी नाते, छोट्या तान्ह्या बाळाशी नाते, आई, वडील, सखी, सगळे सोयरे आणि स्वादिष्ट अशी ती भेळ सुद्धा. यात आपण एक विसरतोय. मातृ पितृ नंतर जर कुठले नाते असेल तर ते अधिक श्रेष्ठ असते. ते नाते आहे आपल्या मातृभूमीचे. असेच एक नाते एका सैनिकाला समोर काळ ठेवून ठेपलेला असताना आठवतो. सीमेवर छातीवर गोळी घेतलेल्या त्या सैनिकाला त्याच्या शेवटच्या क्षणी आज पाहिलेली सर्व नाती आठवतात. पण त्याहूनही त्यावेळी त्याला महत्वाचं वाटतं ते नातं त्याचं आणि त्याच्या मातृभूमीचं. आणि आठवते ती एक प्रखर ओळ, मृत्यूशय्येवरची ओळ. तुझं साठी मरण ते जनन आणि तुझं वीण जनन ते मरण. असा हा मृत्यूशय्येवर शरपंजरी पडलेला मृत्युंजय योद्धा किती अलौकिक नाते सांगतो आपल्या मातृभूमीसाठी. एक मातृभूमीचा योद्धा, एक मातृभूमीचा योद्धा रणांगणी झुंजार चिलडता. एक मातृभूमीचा योद्धा रणांगणी झुंजार चिलडता. मृत्यूचा होता त्यावर घाला, काळास पाहुनी थांब म्हणाला, थांब म्हणाला. आठवू दे मज आईची माया, आठवू दे मज आईची माया, अभिमानी वडिलांची काया. आठवू दे मज आईची माया, अभिमानी वडिलांची काया. आधारतयांचा अंत्य क्षणाला, अभिमानतयांचा थांब म्हणाला, थांब म्हणाला. आठवू दे मज माझी पत्नी, आठवू दे मज माझी पत्नी, सौभाग्यदायिनी एक मानिनी. आठवू दे मज माझी पत्नी, सौभाग्यदायिनी एक मानिनी. बांधप्रीतीचा घाली मनाला, मानमनीचा थांब म्हणाला, थांब म्हणाला. आठवू दे मज माझे शैशव, आपली मुलं म्हणजे आपलं बालपणच असतं. आठवू दे मज माझे शैशव, या राष्ट्राचे भावी वैभव. आठवू दे मज माझे शैशव, या राष्ट्राचे भावी वैभव. प्राणकंठीचा लावणीपणाला, राष्ट्राचा शैशव थांब म्हणाला, थांब म्हणाला. आठवू दे मज बंधू भगिनी, आठवू दे मज बंधू भगिनी, साथ दिली मज उभयकरांनी. आठवू दे मज बंधू भगिनी, साथ दिली मज उभयकरांनी. राखीसह हाती जीव बांधला, जीव कासा दिस थांब म्हणाला, थांब म्हणाला. आठवू दे मज खरं कौलारू, आठवू दे मज खरं कौलारू, गोठ्यात बांधले गाय वासरू. आठवू दे मज खरं कौलारू, गोठ्यात बांधले गाय वासरू. फळा फुलांचा बहार सजला, अंगडीचा चाफा थांब म्हणाला, थांब म्हणाला. आठवू दे मज झुळझुळ पाणी, आठवू दे मज झुळझुळ पाणी, पारावरची मैत्रीची गाणी. आठवू दे मज झुळझुळ पाणी, पारावरची मैत्रीची गाणी. मैत्री ओढ लावी जीवाला, हात मैत्रीचा थांब म्हणाला, थांब म्हणाला. आठवू दे ऋण मातृभूमीचे, आठवू दे ऋण मातृभूमीचे, व्रत राष्ट्राच्या रक्षणाचे. आठवू दे ऋण मातृभूमीचे, व्रत राष्ट्राच्या रक्षणाचे. तिरंगा मुक्त नभात फडफडला, राष्ट्राचा ध्वज थांब म्हणाला, थांब म्हणाला. संपवनिया जो काळ धावला, संपवनिया जो काळ धावला, वंदनिया त्या मातृभूमीला. येईन परतून त्याच घराला, निरोप माझा सांग म्हणाला, निरोप माझा सांग म्हणाला.
निरोप माझा सांग म्हणा. आयुष्यभर सगळी नाती जपताना आपण मोठे होत असतो आणि हळूहळू हा देहाकडून प्रवास देवाकडे जातो. सावरकरांचं एक वाक्य पुन्हा आठवतं. देहाकडून देवाकडे जाताना वाटेत लागतो तो देश आणि त्या देशाचे मी देणे लागतो. देशासाठी देणे म्हणजे फक्त युद्ध करणे नाही. आपण जे काम हाती घेतलं आहे ते जर का योग्य पद्धतीने तडीस नेले तर ती देशसेवा समजली जाईल, नाही का? मग तुम्ही शिक्षक असाल, डॉक्टर, इंजिनियर, व्यावसायिक, खेळाडू किंवा कलाकार, कोणतेही कार्यक्षेत्र निवडा. प्रामाणिकता आणि कसोटी या 2 गोष्टी पाळल्यात तर तुम्ही देशसेवकच आहात. असाच काहीसा विचार करून आम्ही मित्रांनी एक किमयागार असा संच चालू करायचा विचार केलाय. किमयागार म्हणजे द चेंज मेकर्स. ही एक संकल्पना आहे, एक परिवर्तन करते म्हणून. विचार असा आहे की आपण सगळे शालेय मित्र एकत्र आलो, आपापल्या क्षेत्रात आता स्थिर झालो आहे आणि वेळ आली आहे की या समाजासाठी परत काहीतरी देण्याची. आणि या भावनेतून या संचाचा उगम झाला. आमचा हेतू एकच आहे. कधी मनोरंजन असू दे, कधी कृतिशील कार्यशाळा असू दे, कधी शिबिरे असू देत किंवा जनजागृती मोहिमा, काही नाही, आपण ना एक किमयागार व्हायचं. या समाजामध्ये बदल घडवण्यासाठी आपल्या परीने पुढे सरसायचं. हा फक्त आमचाच प्रवास नाहीये, हा प्रत्येकाचा आहे जो या समाजासाठी काहीतरी चांगलं करू बघतो. सक्षम आणि विकसित भारताकडे वाटचाल करत पुन्हा एकदा या भारत मातेला जर का सोने की चिडिया म्हणून बघायचं असेल आणि नाव लौकिक कमवून द्यायचं असेल तर किमयागार आणि हे चेंज मेकर्स यांना आपण साथ देऊया आणि आपणही आपल्या परीने एक परिवर्तन करते द चेंज मेकर्स बनवून हा भारत जास्त विकसित आणि सक्षम करूया. नमस्कार. मला सांगायला आवडेल की आम्ही सगळे SPM ची मंडळी आहोत. मैत्रीच्या मुरंब्यातनं सुरू झालेलं हे नातं आहे आणि काहीतरी येऊन एकत्र येऊन या समाजासाठी करूया. त्याच्यासाठी कुठल्याही आर्थिक मोबदल्याची वाट नको बघायला. आम्हाला आमच्या शाळेने जसं घडविले, म्हणजे आज तुम्हाला याच्या कविता ऐकून वेगळं वाटलं असेल, आम्ही सगळे इंग्रजी माध्यमातून शिकलेलो आहोत, पण तरीही मराठी माहिती तू उचललीस. तर प्रत्येक जण इथे वेगवेगळ्या स्वरूपात काम करत असतो. सो एक अल्युमनाय म्हणून विचार केला की एकत्र येऊया, दर महिन्याच्या एखाद्या दिवशी ठरवून एखादा कार्यक्रम करूया. त्याची सुरुवात याच्या 100 कविता होत्याच म्हणून त्यांनी सुरुवात केली. 100 स्टार्ट नाही झाल्या. त्यामुळे खरंच आम्हाला एक बदल घडवायचा आहे. मग तो बालगोपाळांमध्ये असेल, तो मोठ्यांमध्ये असेल, तो समाजामध्ये असेल, आपल्या परीने आपल्याला जमेल तशी वाटचाल आम्हाला या विकसित भारताकडे परत करायची. कारण आमच्या शाळेने आम्हाला हे देणे दिलं आहे जे आम्हाला आता पुढच्या पिढीला द्यायचं आहे.